मोदकमाई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. घरच्या घरी आपल्याला गुढीपाडव्यासाठी साखरेची माळ कशी बनवता येईल हे आज आपण पाहूया. चला तर माझ्या किचनमध्ये. पहिलं तर सर्वांना गुढीपाडवा विशेष हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण बनवतोय साखरेची माळ. तर त्यासाठी मी आधी ना दोरा, जो आपल्याला सूतगुंडी असते हार वगैरे करायला आपण वापरतो, तो डबल टिबल घेऊन आपण ओला करून घ्यायचा. आणि माझ्याकडे हे कपकेकचे मोल्ड आहेत, त्यात मी सेट करते. जर तुमच्याकडे कपकेकचे मोल्ड नसेल आणि जर तुमच्याकडे आप्पे पात्र असेल नॉनस्टिकचं, तर तुम्ही त्यातही या अशा आपण साखरेच्या माळ करू शकतो. अगदी तेही नसेल तर ही अशी सिलिकॉन मॅट जरी असेल तर थोडं घट्ट बनवून आपण साखरेचं जे आता मी प्रमाण दाखवणार आहे ते थोडंसं घट्ट बनवून ते तुम्ही थोडं चमचा ओतू शकता, तेही व्यवस्थित होईल. तर अशी आपली साखरेची माळ कशी बनवायची हे मी आता पुढच्या अगदी 2 मिनिटात तुम्हाला दाखवते, कारण हे सेट करणं महत्त्वाचं आहे. हे व्यवस्थित सेट झालं पाहिजे. बरं, दोरा ओला करण्याचं कारण असं की जर दोरा ओला असेल आणि आपण आपलं मिश्रण पोर केलं की तो दोरा असा वर येणार नाही. तेच जर ड्राय असेल तर तो दोरा लगेच वर येतो आणि मग ते खूप त्रासदायक होतं. म्हणून असा दोरा ओला करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं. चला आता आपण पुढची प्रोसिजर बघूया. तर आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे 1 वाटी साखर आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी, असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. तर कसं करायचं ते मी आता तुम्हाला दाखवते. चला बघूया. कढईमध्ये मी 1 वाटी साखर ओतून घेतले, त्यामध्ये मी त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि आता गॅस लावायचा आहे. तोपर्यंत गॅस पेटवायचा नाही आणि हे मिश्रण सतत ढवळत राहायचं. अगदी 3 ते 4 मिनटात ते व्यवस्थित घट्ट होतं. बाजूनी असं कडा सोडायला लागतं, पांढरं दिसायला लागतं, तेव्हा समजायचं. किंवा अशी तार बघायची, 1-2 तारीत पाक तयार झाला की ते आपण आपल्या मोल्डमध्ये ओतू शकतो. आणि इतकं पटपट होतं. थोडं फास्ट गॅसवरच मी केलं हे. उकळी आले छानपैकी. आता मी एक ट्विस्ट दिला आहे, ते म्हणजे बाहेरच्या साखरेच्या गाठींमध्ये वेलची पावडर नसते, तर मी यात वेलची पावडर घातले. त्याने टेस्ट अतिशय छान येणार आहे असं मला वाटते. मी पहिल्यांदाच असं काहीतरी केलं आहे उद्योग. आणि हो, आता आपल्याला महत्त्वाचं हे म्हणजे आयदर तुम्ही इनो घाला अर्धा पॅकेट किंवा अर्धा चमचा बेकिंग सोडा, काहीही जे असेल तुमच्याकडे अवेलेबल ते. त्याने ना असा खुसखुशीतपणा येतो त्याला. तर हे पहा, असं फेस येईल त्याला, छान तार आली आहे मस्तपैकी. आता हे मी इथे ना 2 कलरचे म्हणजे व्हाईट आणि पिंक करणार आहे, तर मी एक सोडून एक असा कलर घालते. तर तिथे मी जर कलर मिक्स करत बसले असते तर 2 भांडी करा, अजून त्याच्यामध्ये वेळ जाणार. त्यापेक्षा हा माझ्याकडे जेल कलर आहे, त्याने अतिशय सुंदर, म्हणजे केकला वगैरे पण हा वापरला जातो. कुठच्याही केक शॉपचं जिथे सामान मिळतं तिकडे मिळेल. आणि आता आपण हे अंदाजे, म्हणजे माझा हा छोटा चमचा आहे ना, तर मी 1 चमचा सर्वात घालून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला एकसारख्या त्या साखरेच्या ज्या गाठी आहेत त्या तयार होतील. आणि हे हार्डली 4 ते 5 मिनटात सुकतं आणि इझिली काढता येतं. तर तुम्ही ह्या पाडव्याला काय करणार आहेत मला सांगा. घरी करणार आहात का माळा, की तुम्ही विकत आणणार आहात? स्वतः जे केलेलं असतं ना त्याचा जो आनंद असतो तो खूप मस्त, अगदी छान, म्हणजे म्हणतात ना एखाद्या सणाला आपल्या द्विगुणित आनंद तयार होतो. कारण की आपण आपल्या हाताने सगळं केलेलं असतं तेव्हा खरंच खूप मजा येते. मला तरी येते. तुम्हाला येते का? येत असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही पाडव्याला काय काय करणार आहात तेही कळवा. आणि मी पाडव्याला मलाही जितकं जमेल तेवढं मी तुम्हाला ह्या 2 दिवसात दाखवणार आहे. आता उद्या मी रांगोळी काढून दाखवेन पाडव्याची स्पेशल. आज मी साखरेच्या ह्या ज्या
गाठी आहेत त्या बनवून घेतल्या. म्हणजे असं रोज आता एक ना एक काही ना काही असणार. आणि त्याच्याच बरोबर आपली स्वामींचं प्रकट दिन येतं आहे, त्यासाठी मला एक स्पेशल मिठाई बनवायची आहे, तीही मी बनवणार आहे. तर तेही तुम्हाला दाखवेन मी बनवून. त्यासाठी तुम्ही पाहत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा, म्हणजे तुम्हाला अजून अजून छान छान व्हिडिओज आणि माहिती मिळेल. तर कशी वाटली आजची ही माळ बिलकुल सांगायला विसरू नका. हे पहा, अगदी 5व्या मिनिटाला हे मस्त बाहेर निघून आलेले आहेत. जर तुम्ही आप्पे पात्रात केलं तर त्याला भरपूर तूप लावा. म्हणजे खाली बेसला तूप ब्रशनी तूप लावून घ्या आणि नंतरच ही जे आहे ते सेट करा सगळं. नाहीतर मग ना ते निघायला त्रास होईल. सिलिकॉनचे कसे इझिली निघून जातात. बघा, इथे आपली छान माळ तयार झालेली आहे. तुम्हाला मी ही उचलून पण दाखवते. हे पहा, छान झाली की नाही. तर अशीच तुम्हीही बनवावी अशी माझी इच्छा आहे. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छान रहा, मस्त खा, स्वस्त रहा आणि माझ्या रेसिपीजना लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, एन्जॉय.